नमस्कार, मी राजन चव्हाण. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे एक रोखठोक आणि सडेतोड असलेले व्यक्तिमत्व अतुलजी राव राणे. अतुलजी, खूप खूप स्वागत आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आपण आज व्यक्त होणार आपला आज वाढदिवस आहे, त्यासाठी तर पहिल्यांदाही तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्व राजकीय महत्त्वाकांक्षा ज्या आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, तो गणपती बाप्पा लवकरच पूर्ण करोत, ही तुम्हाला सदिच्छा आमच्याकडनं. आभारी आहे राजन, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि त्या सहकार्यामुळेच मी आज या जिल्ह्यामध्ये माझं जे सामाजिक कार्य आहे किंवा माझी जे सोशल ॲक्टिव्हिटी ते मी चांगल्या प्रकारे करतो आहे आणि तुमचं नेहमीच चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत राहिलेलं आहे आणि असंच सहकार्य पुढे मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि ते मला नक्की मिळेल याची मला खात्री आहे. अतुलजी, बघितलं तर एक तप होऊन अधिक काळ गेला आहे. खरं म्हणजे तुम्ही 2010 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाच्या पटलावरती इथं एंट्री केली होती. शरद पवार यांचा हात तुमच्या डोक्यावरती होता. अर्थातच हा अदृश्य हात अजूनही तुमच्या डोक्यावरती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसं बघितलं तर अतुल राव राणे हे व्यक्तिमत्व रांगडं जरी असलं तरी मुलायम असं आहे, कनवाळू हृदयाचं असं एक व्यक्तिमत्व अतुल राणे म्हणून माहिती आहे. कारण बऱ्याच जणांना, भले ते राजकीय विरोधक जरी असले, आपल्या पक्षाचे लोक असतील तर त्यांना तुमच्याकडनं मदतीचा हात असतोच, परंतु राजकीय विरोधक जरी असला आणि तो संकटात असेल तरीसुद्धा बघितलं गेलं आहे की अतुल राव राणेंनी त्यांना मदतीला नेहमीच त्यांच्या धावून गेलेले आहेत. अशावेळी एक प्रश्न निर्माण होतो आहे महत्त्वाचा, की जेव्हा आजच्या घडीला राजकारण हे अगदी टोकाला गेलेलं आहे, एकमेकांबद्दलची एक कटुता निर्माण झालेली आहे, अशावेळी तुम्ही आताच्या राजकारणाकडे कसं पाहता? खरं म्हणजे राजकारणाची दिशा ही विकासाच्या दिशेनं जाणं गरजेचं होतं. ती एक राजकीय कटुता जी आहे टोकाची, ती दिसते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. काय सांगाल? खरं म्हणजे राजन, तुम्ही जे आता सांगितलं ते खरोखर 100% सत्य आहे. माझा राजकीय प्रवास, सामाजिक कार्याचं सुरुवात ही आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा यांच्या आशीर्वादानेच झालेली आहे. आणि आजही ज्या ज्या वेळेला मला असं काहीतरी वाटतं की मी कुठेतरी अडचणीत आहे किंवा मला वाटतं की कुठेतरी माझं चुकतं आहे किंवा काहीतरी हे मला कुठल्या तरी गोष्टीसाठी मला अडचण होते, मग ती सामाजिक कार्यातली असेल, राजकीय कार्यातली असेल, तर मी पवारसाहेबांना भेटायला जातो सिल्वर ओकला आणि माझ्या शंकेचं निरसन होतं आणि मला जी मदत जी काय मला शक्य आहे ती प्रत्येक वेळेला आदरणीय साहेबांनी केलेली आहे. अजितदादांकडे मी गेल्यानंतर अजितदादांनी मला प्रत्येक वेळेला मदत केलेली आहे. आणि ह्या दोन्ही व्यक्ती अशा आहेत, ही दोन्ही नेते मंडळी अशी आहेत की त्यांनी ज्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यावेळेला तो कार्यकर्ता त्या भागातल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे की नाही ह्याचा ते विचार करतात. आपल्याच पक्षात राहायला पाहिजे तरच त्याला मी मदत करणार, ही भूमिका आदरणीय पवारसाहेबांची किंवा आदरणीय अजितदादांनी कधीच घेतलेली नाही. आज मी कोणत्या पक्षात आहे त्याच्यापेक्षा मी सामाजिक कार्य काय करतो आहे आणि मी तिथल्या जनतेला न्याय देऊ शकतो आहे का, किंवा मी त्यांच्याकडे जे काही प्रश्न आणलेत ते प्रश्न जनतेच्या हिताचे आहेत का, या महाराष्ट्राच्या हिताचे आहेत का, ह्याचा सारासार विचार करून साहेबांनी प्रत्येक वेळेला मला न्याय दिलेला आहे आणि माझ्या अडचणी सोडवलेल्या आहेत. त्यांचे जे काय माझ्यावरती एक वडिलांच्या प्रमाणे जे त्यांनी माझ्यावर माया केलेली आहे आणि पवारसाहेबांनी असेल, अजितदादांनी, ते मी कधीच या आयुष्यात विसरू शकत नाही. अतुलजी, आपण जेव्हा सुरुवात केला तेव्हा खरं म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण इथं आला होता. त्यानंतर मग बघितलं तर सामाजिक पटलावरती विशेषतः आपण भर दिलं. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी राहिलं, परंतु सामाजिक उत्क्रांती होणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आपल्या ह्या कणकवली, देवगड आणि वैभववाडी ह्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेला आर्थिक शाश्वत उत्पन्न मिळणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण महत्त्वाची भूमिका उचललीत. काजू क्रांती जी आपण म्हणता येईल या मतदारसंघातील, ती तुमच्या माध्यमातून होते. गेली 3 वर्ष अव्याहतपणे आपण शेतकऱ्यांना थेट मोफत काजू कलमं वाटप करताय. काय सांगाल? राजन, माझा हेतू इथे व्यवसाय करण्यासाठी मी कधी आलो नव्हतो. माझा हेतू, मला आदरणीय पवारसाहेबांनी, अजितदादांनी या जिल्ह्यामध्ये जो काही दहशतवाद होता, राजकीय दहशतवाद, आणि ह्या जिल्ह्यामधला जो विकासाला जो खंड पडला होता, तो विकासाचा अडसर दूर करण्यासाठी
मला या जिल्ह्यात साहेबांनी मला पाठवलं होतं. या जिल्ह्यातले प्रश्न सोडव. हा जिल्हा हा अतिशय समृद्ध जिल्हा आहे, परंतु जोपर्यंत नेतृत्वात बदल होणार नाही तोपर्यंत या जिल्ह्याचा विकास होणं शक्य नाही. त्याच्यामुळे तुमच्यासारखी तरुण मुलं जर तिथे गेली तर नक्कीच बदल होईल. हा ते त्यावेळेला पवारसाहेबांनी मला कानमंत्र दिला होता. आणि त्याच वेळेला मी ठरवलं की या जिल्ह्यामध्ये मी पहिले येऊन फिरलो. त्यावेळेला सुरुवातीला माझी भूमिका अशी होती की साहेब मला कुठे एवढ्या लांब पाठवत आहे. पण ज्यावेळेला मी फिरलो, ज्यावेळेला इथल्या सर्व आमच्या सिंधुवासियांच्या प्रत्येक गावागावात काही ठिकाणी मी भेटी घेतल्या, त्यावेळेला मला त्यांची अडचणी, त्यांची दुःख, मग ते माझ्या विरोधकांच्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही मी भेटलो. त्यावेळेला ते समजून आलं की त्या अडचणी काय आहेत. आणि त्यावेळेला मी ठरवलं की या जिल्ह्यामध्ये आपण काम करायचं आणि या जिल्ह्याला न्याय मिळवून द्यायचा. आपण आता उल्लेख जो केला तो म्हणजे राजकीय दहशतवाद केली. जवळपास बघितलं आपण तर 12 वर्षाहून अधिक काळ तुम्ही इथं राजकीय पटलावरती आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या. काय वाटते, राजकीय दहशत आता संपला आहे आणि विकासाकडे आता खरं म्हणजे परिवर्तन होऊ लागलं आहे? आत्ता ज्यावेळेला 2012-13च्या पासून जो दहशतवाद होता, म्हणजे त्यावेळेला लोक विरोधी पक्ष यायला घाबरायचा. त्यांना हॉटेल्समध्ये रूम मिळायचे नाही, इलेक्शन काळामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल मिळायचं नाही, अशा ज्या अवस्था होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत. 100% तो आज काळ राहिलेला नाही. पण ह्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हा जो सर्व दहशतवाद की हा जो निर्माण केला जातो हा फक्त सत्तेसाठी केला जातो आणि सत्ता केंद्र हातात ठेवायसाठी केलं. या शहरात जिल्ह्याचा विकासासाठी त्याचा काहीच उपयोग होत नाही. ज्यावेळेला पहिल्यांदा शिवसेनेने विनायक राऊत यांना खासदारकीची उमेदवारी दिली, त्यावेळेला आदरणीय विनायक राऊत यांच्या रूपाने त्यावेळेला आम्ही सर्वच पक्षीयांनी, म्हणजे आता सर्व बरेच जण आजच्या राजकीय परिस्थितीनुसार इकडे तिकडे गेलेले आहेत. दीपक केसरकर होते, त्यावेळेला आमदार होते राष्ट्रवादीचे, जिल्हाध्यक्ष होते, आम्ही होतो, परत नंदू घाटे होते, अजित गोगटे होते, सदा ओगले होते. तर ही सर्व मंडळी त्यावेळेला आम्ही एकत्र झालो होतो सावंतवाडीला, राजन तुला माहीत असेल. आणि त्यावेळेला आम्ही तो पहिला विडा उचलला की हा दहशतवाद संपवायचा. त्याला उमेदवार कोण आहे किंवा व्यक्ती कोण आहे याला महत्त्व नव्हतं, की हा दहशतवाद संपवायसाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्यांची इच्छा होती त्या सर्वजण तेथे एकत्रित आले होते आणि त्यांनी ठरवलं होतं की हा दहशतवाद संपवायचा. आणि तो ह्या जिल्ह्यातले जे सिंधुदुर्गवासी आहे ह्यांच्या मनातला तो विषय होता आणि म्हणून ते शक्य झालं. समोरच्यांकडे प्रचंड धनशक्ती होती, दादागिरी होती, सर्व ताकद होती, पण जिल्हावासियांनी त्यावेळेला ठरवलं की आपल्याला हे आता निपटून काढायचं. आणि त्याला जिल्हावासियांनी जो निर्णय घेतला, ज्या प्रकारे मतदान केलं, त्यातूनच खरा दहशतवादाला संपवायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर विधानसभेला आली, विधानसभेला राणे तिकडे पडले. त्याच वेळेला मी इथे उभे होतो. आदरणीय उद्धवजींचं त्यावेळेला माझं संभाषण झालं. खासदारकीपासून आदरणीय उद्धवजी माझ्या संपर्कात होते, कारण मिलिंद नार्वेकरांची माझी फार जुनी मैत्री आहे. त्याच्यामुळे मिलिंदाने खासदारकीपासून माझ्या त्यांच्या आम्ही संपर्कात होतो. तर त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रवादीतून तू उभा आहेस. त्यावेळेला आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींची कासारड्यामध्ये सभा झाली होती. पण प्रमोद, तू असे तुम्ही सगळे जर एकत्र आलात तर एखाद वेळी चांगला निर्णय निघेल. पण तसं जर शक्य होत नसेल तरी तू माघार घेऊ नकोस, कारण तू जर चांगल्या प्रकारे लढत दिलीस तर कुडाळ मालवणमध्ये आपण एकाचा तरी पराजय करू शकू. ही जी रणनीती आहे उद्धव साहेबांची आणि ही जी नेतृत्वाकडे जे गोष्ट पाहिजे ती उद्धव साहेबांकडे आहे. आणि ती रणनीतीमध्ये उद्धव साहेबांनी विजय मिळवून दाखवला. त्यांनी जी त्यावेळेला रणनीती, माझ्यासारख्या बऱ्याच जणांना त्यांनी फोन केले होते, मला एकट्यालाच नाही, असेच की अशा प्रकारे करा. ज्यावेळेला आम्ही इकडे जोर चालू केला त्यावेळेला तुलाही माहीत असेल
की नारायण राणे स्वतः देवगडमध्ये शेवटला येऊन बसले होते, शेवटचे 3-4 दिवस मुलासाठी. नीलमताई पोंड्यात येऊन बसल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्यातूनच खरा विजय हा शिवसेनेला. राणेताई तुम्ही कोंडीत पकडलं होतं, ती 14 साल असेल म्हणा, त्यानंतर मग 19 साल असेल म्हणा, दोन्ही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये बघितलं आपण तर राणे कुटुंबियांना पराभव पाहायला मिळाला होता. आपण थेट म्हणूया की बघितलं तर आपण आत्तापर्यंत अतुल रावणे ही अशी व्यक्ती आहे की जी थेट राणे कुटुंबियांना अंगावर घेणारी आहे. मग ते आमदार नितेश राणे असू देत, माजी खासदार निलेश राणे असू देत, अथवा डायरेक्ट माझे मुख्यमंत्री विद्यमान केंद्रीय उद्योगमंत्री जे आहेत नारायण राणे यांनासुद्धा. भीती नाही वाटत? आपल्याला आपण जर आपलं मन स्वच्छ असेल आणि आपलं जर कुठले आपण जर क्लिअर असू की आपले जर व्यवसाय क्लिअर असतील, आपल्या ताकद असेल आपल्या मनगटामध्ये, तर शेवटी नारायण राणे पण याच मातीत जन्माला आले आणि मी याच मातीत जन्माला आलो आहे. त्याच्यामुळे जे माझ्या रक्तात त्यांच्या रक्तात तेच माझ्या रक्तात आहे. त्यांचं वय झालं आहे, पण त्यांनी जे सुरुवातीला केलं होतं ते शिवसेनेसाठी, तेच त्यांनाही माहिती आहे की त्यावेळेला काही अंशी त्यावेळेला माझाही हातभार त्यावेळेला होता. ज्यावेळेला ते जिल्ह्यातून शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी श्रीकांत सरमळकरकडनं जेव्हा माझ्याकडे मदत मागितली त्यावेळेला ठाणे जिल्ह्यातून त्यांना जी पाहिजे ती मदत त्यावेळेला मी त्यांना केलेली आहे. त्यांना माझ्या ताकदीचा चांगला अनुभव आहे. त्यावेळेला माझं वय एवढं मोठं नव्हतं, जास्त नव्हतं, पण त्या वयातसुद्धा मी त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली. त्यांना माझी चांगली माहिती आहे की मी सरळ जातो आणि माझ्या रस्त्यात कोण आला तर मी सोडत नाही. हा माझा स्वभाव त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि मी कधी कोणाच्या आड जात नाही आणि कोणाच्या वाटेत कधी जात नाही. पण माझ्या भानगडी कोण आलं तर मी आजपर्यंत सोडलेलं नाही. त्यांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे, मला चांगल्या प्रकारे ओळखतात. तर त्यांच्या मुलांना जी काही समज द्यायची ती त्यांनी नक्कीच दिली असणार. असं बघितलं तर राजकारणामध्ये खरं म्हणजे मृदू बोलावं असे काही संकेत असतात. थंड डोक्यानं विचार करावा, ताडकेफाड कधीच असू नये, अंगावर घेण्याची भाषा तर अजिबातच असू नये. ह्याच्या विरुद्ध स्वभाव जे म्हणजे पोटात जे आहे तेच ओठावरती आणणारं व्यक्तिमत्व म्हणून अतुल राणे यांच्याकडे बघितलं जातं. अतुलजी, पुन्हा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आपण जे मगाशी उल्लेख केलात की विकासाच्या दृष्टीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि विशेषतः ह्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाच्या शाश्वत आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. गोरगरीब जनता जी आहे तळागाळातली त्यांच्या हातामध्ये खरं म्हणजे पैसा येणं गरजेचं आहे. केवळ रस्ते चकाचक झाले तर त्याच्यातनं ठेकेदार गब्बर होतो. ते रस्त्यानंतर 2 वर्षानंतर बघितले आपण तर ते परत धूळ खात असतात. मग अशा पद्धतीने विकास होण्यासाठी तुम्ही जी काय मोहीम राबवली आहे, एक मिशन जे काय हाती घेतलं आहे ते म्हणजे काजू क्रांती. आता 3 वर्ष होऊन गेली आहेत. आणखीन 2 वर्षांनी खरं म्हणजे ह्या तुम्ही जे काय रोप लावलेलं होतं शेतकऱ्यांच्या माध्यमातून काजू रोपांचं कलमांचं, ते आता खरं म्हणजे त्याला फळधारणा होईल. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काजू बी येईल. पुढे त्यांनी करायचं काय, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यासाठी तुम्ही काही तजवीज केलेली आहे का? राजन, अतिशय योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. 100% या सगळ्याचा मी विचार केलेला आहे. विरोधाला विरोध म्हणून मी या जिल्ह्यात आलो नाही की एखादा माणूस विरोधक आहे आणि त्याला फक्त विरोध करायचा, ही माझी भूमिका आजही नव्हती आणि आधीही नव्हती आणि आजही नाही आहे. समोरच्या विरोधकाने जर चांगलं काम केलं त्याला ॲप्रिशिएट करायची आणि त्याचं कौतुक करायची माझी आजपर्यंतची भूमिका आहे आणि मी नेहमी केलेलं आहे. हा पर्यटन जिल्हा आहे. आपण गोव्याला जोडून आहोत. गोव्यासारखं एक राज्य पूर्ण पर्यटनावर जर आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतं तर त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनातून का मजबूत होऊ शकत नाही? आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 110 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याकडे चांगल्यापैकी आहे. नाही म्हटलं तरी आज जे काही 3-4 बीचेस आपण पाहतो, म्हणजे रेडी असेल, शिरोडा असेल किंवा तुझं तारकर्ली, देवबाग आणि इकडे देवगड, थोडंफार आचरा जे पर्यटकांसाठी आहे, वांगणी. पण अजून असे बीचेस आहेत जे व्हर्जिन बीचेस आहेत, जे आजपर्यंत जनतेला लोकांनाही माहीत नाहीत. असे जवळजवळ 30 ते 40 चांगले बीचेस आहेत
ज्याच्यातून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या अतिशय चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो. आज केरळला बॅकवॉटरसाठी संपूर्ण देशातून नाही तर परदेशातून लोक केरळला येतात, पण आपल्याकडे 3 अशी मोठी खाडीतून बॅकवॉटर्स आहेत. म्हणजे आज सौंदाळ्यापासून तुम्ही अगदी खारेपाटणपर्यंत आलात तर सर्वात मोठं बॅकवॉटर आपल्याकडे आहे. कर्लीची खाडी आहे, कालावलची खाडी आहे, पण ह्याचा विकास होत नाही आहे. पर्यटनाच्या दृष्टीतून त्याच्याकडे पाहिलं जात नाही. तसेच काही छोटी छोटी बेटं आहेत जी खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये आहेत, ज्याच्यातून आपण पर्यटनाला चांगल्या प्रकारे चालना देऊ शकतो. तिथे वस्ती आहे, त्यांना तिथे रोजगार मिळू शकतो. त्यांना तिथे जर ह्याचं टुरिझम जर दिलं त्यांना होमस्टे, तर चांगल्या प्रकारे त्यांचं उत्पन्न होऊ शकतं, पर्यटक चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकतं. पण ज्यांच्याकडे इथे 25-30 वर्ष पालकमंत्रीपद होतं, सत्ता होती, त्यांनी फक्त या जिल्ह्याच्या लोकांना, जिल्हावासियांना फक्त लुटलं. त्यांच्यावरती दबाव टाकला, काहींवरती प्रेमाने बोलले, काहींना सहानुभूती दाखवली आणि आपलं स्वतःचं इप्सित साध्य केलं. पण या जिल्हावासियांच्या नशिबाला काही मिळालं नाही. त्यांच्या नशिबात नेहमीच मेहनत आली, रोजंदारी आली, मजुरी आली. पण हे जर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर आपण दिलं तर प्रत्येक पर्यटनाचा किंवा याला एकमेकावर व्यवसाय अवलंबून असतो. एखादं जर 5 स्टार हॉटेल आलं तर जसं त्यात 2,000, 1,000-1,500 लोक कामाला जातील, पण त्याच्यापेक्षा जास्त व्यवसाय हा बाहेरून मिळतो. तिथे येणारा पर्यटक हा आजूबाजूला फिरतो, तिथल्या दुकानदारांना व्यवसाय मिळतो, तिथल्या टुरिझमसाठी जो जाण्या येण्यासाठी प्रवास करतो त्या गाडी चालकाला व्यवसाय मिळतो. तर हे सर्व जे व्यवसाय आहेत हे एकमेकावर अवलंबून आहेत. जोपर्यंत हे व्यवसाय विकसित होणार नाहीत तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. आज बुद्धिवंतांचा जिल्हा म्हणून आपण आपल्या जिल्ह्याची संपूर्ण देशात ओळख आहे. मग ते बॅरिस्टर नाथ पै असतील, मधु दंडवते असतील, सुरेश प्रभू असतील, असे प्रचंड हुशार बुद्धिवंत या जिल्ह्याने दिलेले आहेत देशाला. आजही या जिल्ह्याचा 1 नंबर असतो. 100% साक्षर जिल्हा आपण आहे. या जिल्ह्यामध्ये केमिकल किंवा इतर MIDC आणण्यापेक्षा जर कॉल सेंटर्स आणली जी टुरिझमला उपयुक्त आहेत, ज्याच्यामुळे इथल्या निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, कुठल्याही प्रकारे या भागात प्रदूषण होणार नाही, तर ह्या जिल्ह्यातली जी हुशार मुलं आहेत त्यांना इथे व्यवसाय मिळेल, त्यांना नोकरी मिळते आणि तेच जोडधंदा म्हणून स्वतःला येत असलेल्या पगारातलं, आज जी बँगलोर असेल, पुणा असेल, जी बाहेर काम करतायत आणि 50% त्यांचा पगार हा त्यांचा राहण्या खाण्यावरती खर्च होतो, तो जर इथे केला तर तोच पैसा ती वाचवू शकतात आणि तो टुरिझममध्ये कन्वर्ट करू शकतात. आपोआपच या जिल्ह्याचा विकास हा आपोआप साध्य होऊ शकतो. चांगल्या प्रकारे जर हॉटेल इंडस्ट्री आली, चांगल्या प्रकारे जर मोठे रिसॉर्ट्स आले तर 100% हा जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जाऊ शकतो. खरं म्हणजे आपला देशातील खरं पहिला पर्यटन जिल्हा नावावरतीच राहिला, म्हणजे कागदावरतीच फक्त राहिला. परंतु आता जसं आपण म्हटलं ते की विकासाचं विजन जर असेल तर ह्या पद्धतीनं काम करायला हवं आहे. महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक आहे, महत्त्वाची गोष्ट की आपण जशी काजू क्रांती केली होती त्यानंतर मग आता जर बघितलं आपण तर काजूबीला हमीभाव जो आहे तो मिळतच नाही. खरं म्हणजे शेतकरी काजू पिकवतो, काजूबीचं उत्पन्न घेतो, परंतु विकताना त्याला तर कधी कवडी मोलानं 90-95 रुपये किलो दराने विकावं लागतंय. सगळा विचार करूनच मी काजूच्या या प्रश्नाला, कारण काय की ज्यावेळेला आपण पर्यटन जिल्हा म्हणून सांगतो त्यावेळेला जास्तीत जास्त नैसर्गिक पिकंही घेणं गरजेचं असतं. मग नारळी पोपळी असतील, काजू, आंबा, तर ह्या पिकांवरती जास्तीत जास्त आपल्याला शेतकऱ्यांना भर दिला पाहिजे. पण नुसती शेतकरी मेहनत करून काय करणार, तर त्यातलं उत्पन्नही त्यांना तेवढ्या प्रकारे मिळालं पाहिजे, ज्याच्यातून त्यांनी जे पिकवत आहेत त्याचं त्यांना समाधान मिळालं पाहिजे, त्याचं चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्न आलं पाहिजे. काजू हे नैसर्गिक पीक आहे या भागातलं आणि काजूला मेहनत ही तेवढी घ्यावी लागत नाही. काजूकडे आपण शेतीतला एक जोडधंदा म्हणून पाहू शकतो, कारण काजूला तुम्ही राजन लावल्यानंतर 2 वर्ष त्यांना सांभाळावं लागतं, त्याच्यानंतर ते 25-50 वर्ष तुम्हाला पीक देत राहतं.
जशी तुम्ही निगा राखाल त्याप्रमाणे, पण त्याच्यावरती प्रचंड मेहनत घ्यावी लागत नाही. वार्षिक पीक येतं आणि चांगल्या प्रकारे येतं. त्याच्यासाठी आज काय होतं की कुठलंच शेतकऱ्यांचं पीक घेत त्याला हमीभाव मिळत नाही, कारण सगळा हा जो मार्केट आहे ना हे दलालांच्या आणि यांच्या हातात गेलेलं आहे. पण मी त्यात ठरवलं की जो काय काजूला जो बाजारभाव असेल त्याच्यापेक्षा 10% चढ देऊन ती संपूर्ण पीक बी ही ज्या शेतकऱ्याला आपल्याला विकायची असेल त्याच्याकडनं 10% चढ घेऊन आपण विकत घेणार. त्याच्यासाठी 2 टन क्रशिंगचा आपण काजूचा कारखाना हा आपण घेतलेला आहे. लवकरच आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत. हा कारखाना कुठल्या तत्वावर, म्हणजे खाजगी मालकी असणार आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टर होतं? कारखाना हा मी सहकारी तत्वावर चालवणार आहे. त्याच्यामध्ये 50% ही आमची भागीदारी ही सर्वत्र असते आणि 50% जी आहे ही शेतकरी त्यात मालक असतील शेतकरी त्याच्यामध्ये, त्यांना ते शेअर होल्डर असतील, ते मालक असतील आणि त्यामध्ये मी एकाही शेतकऱ्याकडनं 1 रुपयाही त्याचा भागधारक म्हणून घेणार नाही आहे. त्याला विनामूल्य आपण भागधारक करतो आहे. नाहीतर अशा बऱ्याच जणांनी स्कीम काढल्या, शेअर होल्डर गोवा म्हणून ॲडव्हान्स पैसे जमा केले, त्यांचे कारखाने टेक्स्टाईल काहीच चालू झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे मी जे बघितलं त्याच्यामुळे ते शेतकरी आज घाबरतो. पण मी शेतकऱ्यांना शब्द दिला आहे की कारखाना जो मी चालू करणार आहे हा तुमच्यासाठी चालू करणार आहे आणि त्यामधल्या उत्पन्नामध्ये 50% भागीदार हे तुम्ही असाल आणि त्यासाठी तुम्हाला शेअर होल्डर होण्यासाठी, सभासद होण्यासाठी 1 रुपया द्यायची गरज नाही. तुम्हाला मी विनामूल्य भागीदार करून घेणार आहे. ज्यांना माझ्याकडे बी त्या कारखान्यात द्यायचे असेल त्यांना त्या पहिल्या बी ज्या द्याल त्याच वेळेला तुमचं शेअर सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या हातात मिळेल. आणि या जास्तीत जास्त माझा प्रयत्न आहे की या हंगामामध्ये चालू करण्याचा. थोड्याफार त्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर माझा कल एवढा आहे की जास्तीत जास्त ह्या सीझनमध्येच मला चालू करायचं आहे आणि त्यासाठी माझं जास्तीत जास्त चालू आहे. लवकरच मी तुला ती जागा, कारखाना आणि ते आपण लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करणार आहोत. आणि मला अभिमानाने सांगायचं वाटेल की ही ज्या वेळेला मी गोष्ट आदरणीय पवारसाहेबांना सांगितली, साहेब फार अतिशय आनंदित झाले आणि साहेबांनी 1 सेकंदाचा विचार न करता मला साहेब बोलले, अजून कधी चालू करणार आहेस तेव्हा मला सांग, त्यासाठी मी तुझ्या कारखान्यावरती नक्की येणार. ही साहेबांनी मला दिलेली पोचपावती आहे माझ्या कामाची. काय खूप चांगली गोष्ट आहे साहेब. असं बघितलं तुला जे बघितलं तर हा झाला खरं सामाजिक किंवा शाश्वत ह्याचं, पण महत्त्वाची गोष्ट जी असते म्हणजे जनतेचं आरोग्य. 2019मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं राज्यामध्ये आणि त्यानंतर बघितलं आपण तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे अत्यंत आवश्यक होतं ते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी इथं मंजूर केलं. आणि त्याच काळामध्ये खरं म्हणजे पडवे येथील राण्यांचं खाजगी मेडिकल कॉलेज जे असेल ते सुद्धा त्याआधी इथं मंजूर झालं होतं. त्याची मंजुरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच दिली होती. काय सांगाल? राजन, नेता कसा असावा ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. नेत्याने नेहमी राजकारणाचा विचार न करता समाजकार्याचा आणि तिथल्या जनतेचा विचार केला पाहिजे, त्यातूनच तो नेता बनतो. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं उद्धवजींनी. त्यांचं कोकणावर असलेलं प्रेम, त्यांचं सिंधुदुर्गावर असलेलं प्रेम, त्यांनी कधी त्याच्यात राजकारण आणलं नाही. राजकारण विरहित समाजकारण. आणि बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली होती की 100% समाजकारण, नंतर ती राजकारणात त्यांनी ते शिवसेनेचा प्रवेश केला. आणि मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला न्याय, हेच बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं आणि ते उद्धवसाहेबांनी तंतोतंत आपल्या कामातून दाखवून दिलं. त्याच्यामुळे रक्ताचे वारसच नाही तर खरे विचारांचे वारस हे उद्धवसाहेबच आहेत. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलं आहे. बोलणारे काही बोलतात पण त्या कृती ज्या असतात ना ह्या जनतेसमोर असतात आणि जनता त्याचा योग्य तो न्याय हा देत आलेली. आणि हा तर बुद्धिवंतांचा जिल्हा आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यात प्रचार करून किंवा उगाचच मोठ्या वल्गना करून काही फरक पडत नाही. जनतेला ठरवलं तर जनता
कोणालाही डोक्यावर बसायचं आणि ठरवलं तर कोणालाही खाली खेचायची ताकद या सिंधुदुर्गातल्या जनतेमध्ये आहे आणि त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलं आहे. आणि माझा नक्कीच विश्वास आहे की येत्या काळातसुद्धा जनता उद्धवजींनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. आज महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आज शासकीय मेडिकल कॉलेज असेल, आपलं हॉस्पिटल असेल, यासाठी जो लागणारा निधी आहे तो त्यांनी रिझर्व केला. त्यात आणखीन एक आवर्जून सांगावं लागेल तुला, मला सांगायचं आहे की तत्कालीन रवींद्र चव्हाण हे त्यावेळेला संपर्क मंत्री होते या जिल्ह्याचे, भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यांनी खरा त्यावेळेला ते मेडिकल त्यांच्याकडे होतं, वैद्यकीय मंत्री होते, राज्यमंत्री होते. आणि खरा पाया वैद्य महाविद्यालय कॉलेजचा, शासकीय मेडिकल कॉलेजचा हा रवींद्र चव्हाणांनी त्यावेळेला रचला. जी पहिली फाईल आहे ही त्यावेळेला रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून झाली. पण ती पूर्णतः जी आणली आणि त्याला जो योग्य निधी 900-950 कोटीचा निधी हा आदरणीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या निर्णयात घेतला. प्रथम क्रमांक हा त्यांनी सिंधुदुर्गाला दिला. आणि ते स्वप्न मग ते रवींद्र चव्हाणांनी पाहिलं असेल, सिंधुदुर्गवासियांनी पाहिलं, पण ते स्वप्न पूर्ण केलं की त्याला जी लागणारी ताकद आहे, त्याला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या आहेत ह्या उद्धवजींनी दिल्या. नेता कसा असावा. त्याच वेळेला आपल्या मेडिकल कॉलेजसाठी, स्वतःच्या खाजगी मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे त्यांच्याकडे ॲप्रोच झाले मिलिंद नार्वेकरांच्यामधून. त्यावेळेलाही त्यांनी विचार केला नाही की बाबा 20 वर्ष शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या विरोधात असलेला हा माणूस ह्याला मी का देऊ, हा विचार न करता सारासार बुद्धीने एकच विचार केला की जर हे मेडिकल कॉलेज आणखी हे कॉलेज किंवा हे हॉस्पिटल मोठं झालं तर आपल्या सिंधुदुर्गातल्या लोकांच्या समस्या दूर, आरोग्याच्या समस्या दूर होतील, त्यांना वैद्यकीय उपचार मिळेल. कुठलीही कटुता मनात न ठेवता उद्धवजींनी त्वरित मला भेटायला यायची गरज नाही, तुमची फाईल मी त्वरित साईन करतो असा निरोप दिला आणि लगेच सही करून मान्यता दिली. पण काय असतं की आपण म्हणतो ना की सापाला विष दूध पाजलं तरी साप डसायचा सोडत नाही. तर त्यांची जी वृत्ती आहे ती कधी बदलणार नाही. त्याला कारण आहे, आम्ही त्यांना काही दोष देत नाही, कारण आज ज्या प्रकारे त्यांचा उतरता आलेख आहे त्याप्रमाणे त्यांनी जर ती भूमिका नाही घेतली तर त्यांचं राजकीय भवितव्य संपेल. त्याच्यामुळे त्यांना ते करावं लागतं. त्याबद्दल आम्ही त्यांना दोष नाही, कारण का आता त्यांचं काय दहशतवादी शिल्लक राहिलं नाही, काहीच शिल्लक राहिलं नाही. पक्षामध्ये त्यांचं काय अस्तित्व आहे हे मी सांगायची गरज नाही. कर्तृत्वाने म्हणाल तर कोकणाचा नेते म्हणून ते 25-30 वर्ष वावरत होते. बाकीचे बरेच मध्ये छोटे मोठे नेते येऊन गेले कोकणाचे. पण मला अभिमान सांगायला आवडेल की मी ज्या रवींद्र चव्हाणांना मी माझा मोठा भाऊ मानतो, ते जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्या कोकणाचा सुपुत्र कसा असावा, दुसऱ्याची रेख कमी न करता स्वतःची रेख कशी वाढवता येईल आणि स्वतःचा आलेख कसा वाढवता येईल, दुसऱ्यावर आरोप करण्याच्या स्वतःचा आलेख कसा वाढवता येईल आणि या कोकणासाठी नक्की काय करता येईल हे स्वतःच्या कृतीतून कसं दाखवता येईल, हे जिवंत उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण. आज देशामधलं सर्वात मोठं ॲक्वेरियम जे टुरिझमला चालना देण्यासाठी त्यांनी स्वतः उभं केलं. देशातलं पहिलं आहे खरं म्हणजे. पर्यटन जिल्हा आपला झाला खरं जाहीर, परंतु त्याला चालना जे काय हवी आहे खरं म्हणजे इथलं नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते म्हणजे फिश जे काय असतील म्हणा, इतर ह्या गोष्टी ह्याला खरं म्हणजे चालना देणं गरजेचं होतं. आणि तेच फिश थीम जे ॲक्वेरियम जे आहे, देशातील पहिला प्रोजेक्ट जो आहे तो त्यांनी केसरी फनसोडेमध्ये खाजगी जागेमध्ये उपलब्ध केलेला आहे. काय सांगाल? नक्की. आणि महत्त्वाची गोष्ट की जे म्हणजे संपूर्ण देशाने पाहिलं की त्यावेळी रवींद्र चव्हाण आणि अतुल राणे ह्यांचे जे काय कौटुंबिक संबंध जे आहेत, अगदी त्यांच्या कुटुंबियांशी, त्यांच्या आईशी असतील म्हणा, वडिलांशी म्हणा, वैयक्तिक रवींद्र चव्हाणच नव्हे तर पालकमंत्री म्हणून ते नव्हे तर एक वैयक्तिक संबंध तुमचे त्यांच्या कुटुंबियांशी पूर्णपणे आहेत, तेही पाहिलं आहे. काय सांगाल? राजन, 100% राजकारण हे राजकारणा जागी राहिलं पाहिजे आणि संबंध, कुटुंबिक संबंध हे आपण जोपासले पाहिजेत. हे आम्ही पवारसाहेबांकडनं शिकलो, आदरणीय बाळासाहेबांकडनं शिकलो, उद्धवजींकडनं शिकलो आणि आमच्या त्या अंगात आहेत, आमच्या रक्तात आहेत ते. आदरणीय रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत
आणि त्यांनी नेहमीच मला लहान भावाप्रमाणे मला प्रेम दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाने मला आपलं मानलेलं आहे. जरी आत्ता राणे कुटुंबीय तिथे गेल्यामुळे मी जरी भारतीय जनता पक्षातून बाहेर आलो असलो तरी नक्कीच आमचे वैचारिक मतभेद झालेले आहेत, पण कौटुंबिक मतभेद आमच्यामध्ये नाहीत आणि ते कधी येणारही नाहीत. आणि मला अभिमान वाटतो की माझा, ज्याला मी मोठा भाऊ मानतो, आज त्याने कोकणासाठी चांगला पाया रचला. सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये मधला सुवर्ण दिवस पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा त्याच्या रूपाने त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला. 3,500 जातीचं जगातले वेगवेगळे फिश ॲक्वेरियम उभं करणं हा काय फार अशक्यप्राय अशी गोष्ट आहे जी त्यांनी करून दाखवली. त्याच्यानंतर बर्ड सेंच्युरी करत आहेत. जवळजवळ 600-700 जातीचे जगातले पक्षी हे तिथे आणत आहेत. नंतर काईट्सचं गार्डन करत आहेत. हे सर्व कशासाठी करत आहेत तर हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटनातून माध्यमातून त्याला चालना मिळाली तर देशामध्ये येणारा पर्यटक हा शोधत सिंधुदुर्गात आला पाहिजे की मला तिथे फिश आहे. जसं आम्ही सिंगापूरला गेलो तर आम्ही त्या ॲक्वेरियममध्ये स्टुडिओमध्ये जातो, युनिव्हर्सल स्टुडिओला बघायला जातो आम्ही की ॲक्वेरियम खास वेगवेगळ्या देशातले मासे, त्यांच्या माहिती त्याच धर्तीवरती ते हे उभं केलेलं आहे. आणि नक्कीच मी चव्हाण साहेबांना, रवींद्रदादाला मी शुभेच्छा देईन की अशाच प्रकारे तुम्ही या सिंधुदुर्गासाठी काम करा. आमच्याकडनं जरी आपणला पक्षविरोधात असला तरी ज्या योग्य त्या भूमिका जर तुम्ही घेतल्या तर त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असेल. भले राजकीय आपले प्रत्येकाचे दिशा वेगळी आहे, तुमचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, पक्षाशी मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे, तुम्ही तुमच्याशी पक्षाशी प्रामाणिक आहात, पण या जिल्ह्याचा ज्या वेळेला सिंधुदुर्गाच्या जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न येईल आणि तो जर एखादा विषय जर तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळला तर त्याला आमच्याकडनं नक्कीच पाठबळ मिळेल. आमच्या पक्षाच्या भूमिकेसाठी आम्ही तिथे बोलू. मला आनंद वाटला की त्या कार्यक्रमाला आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब आवर्जून उपस्थित होते, सहकुटुंब उपस्थित होते. त्यांनी मुलांना सांगितलं की येऊन इथे खास बघून जा, रवींद्र चव्हाणांनी जे उभं केलं आहे हे अशक्यप्राय आहे. ही अशा प्रकारे जी पोचपावती आहे त्यांच्या कामाची ही दिली. सन्माननीय आमदार वैभवजी नाईक कुडाळ मालवणचे तेही तिथे येऊन त्यांना भेट देऊन गेले. माझे सहकारी संदेश पारकर यांनी माझ्याबरोबरच तिथे होते संपूर्ण कार्यक्रमात. अशा प्रकारे आम्ही कधी राजकारण हे नेहमी वेगळं ठेवलं. जिल्ह्याच्या विकासात आम्ही राजकारण आणलं नाही. मला चांगलं वाटलं की मी ज्यांच्याबरोबर आहे, जे माझे सहकारी आहेत, हे या जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच विचार करणार आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोन असलेले सहकारी आहेत. पण त्यांच्या बाबतीत चव्हाण साहेबांना माहिती आहे, रवींद्रदादाला माहिती आहे, त्यांनी जे काही करतायत ते योग्य प्रकारे करतायत. आणि लवकरच मी सांगतो की कोकणाचा सुपुत्र म्हणून त्यांना जे काही करायचं ते त्यांनी नक्की करावं. माझ्या त्यांना शुभेच्छा असतील आणि त्यांना जिथे लागेल तिथे त्यांच्या पाठीशी आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच उभं राहू. मग ते तुम्ही आत्ताच तुम्ही उल्लेख केला ज्यांचा म्हणजे संदेश पारकर. अलीकडेच बघितलं आपण तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या, ज्यामध्ये संदेश पारकरांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आणि तुमची विधानसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाली. एक बऱ्यापैकी अशा प्रकारची चर्चा आहे की नाही अतुल राणे नाराज झाले आहेत, त्यांना म्हणजे अपेक्षित असं पद मिळालं नाही आहे. नेमकी स्थिती काय आहे? विधानसभा संपर्क प्रमुख हा थेट मातोश्रीशी कनेक्ट असतो की जिल्हा प्रमुख किंवा काय नेमकं, म्हणजे वरचं काय म्हणावं नेमकं? पहिली गोष्ट तुला सांगतो की मी सतीश चव्हाण आणि संदेश पारकर आमच्या तिघांनाही उद्धवजींनी बोलवून 1 तासभर आमच्याशी तिघांची चर्चा केली. कोणत्याही नेत्याला बरोबर घेतलेलं नव्हतं. आमच्या तिघांशी चर्चा करून तुम्हाला तिघांना जी काय मला पदं देतो आहे ती तुम्हाला मी देतो आहे, पण त्या पदांकडे न बघता तुम्ही तो जिल्ह्याचा आपल्याला शिवसेनेचा भगवा कसा फडकवता येईल हे पहा. 2 विधानसभा माझ्याकडे आहेत, त्या 2 विधानसभेवर तुमच्यापैकी दोघांना उमेदवारी देणे आणि तिसऱ्याला आपण विधान परिषद देऊ, हा माझा शब्द आहे. तुम्ही पद न बघता तुम्ही आजपर्यंत जसे काम करायला, कारण आजपर्यंत आम्ही कधी त्यांच्याकडे पद मागितलंच नव्हतं. त्या पदाच्यावरती आम्ही काही अवलंबून नाही, कारण पद कोणाला लागतं?
की ज्याला ओळख निर्माण करायची असते तो त्या पदावर अवलंबून असतो. आमची ओळख या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 12 वर्षापासून आम्ही स्वतः निर्माण केलेली आहे. त्या मला तरी त्या पदाची काही फरक पडत नाही. पद काय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्हावासियांनी मला प्रेम दिलेलं आहे, मला आपलं मानलेलं आहे. कुठल्याही गावात गेलो तर अतुलरावने कोण हे काय मला सांगायची गरज नाही आहे, तिथल्या लोकांना सांगायची गरज नाही. हे मी माझ्या कामातून माझी ओळख उभा केलेली आहे. फक्त संघटनेमध्ये असलं पाहिजे म्हणून त्यांनी दिलेलं पद आहे ते त्यांनी जो काय दिलं आहे ते त्यांच्यापर्यंत त्यांनी दिलेलं आहे. पण त्यांनी जे आम्हाला सांगितलं आहे त्याची ते भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे की तुम्ही तिघं एकत्र काम करा आणि भगवा फडकवा आणि गेलेले जे आपला विजय आहे तो पुन्हा खेचून आणा. तुमचा सगळ्यांचा योग्य तो सन्मान हा मी करीन. आणि उद्धवजींच्या शब्दावर मला विश्वास आहे की ते नक्कीच दिलेला शब्द पाळतील. म्हणजे हा शब्द दिला आहे असं म्हणायचं आपण की एक आमदार द्या, दुसरा आमदार मी देतो, अशी खरं म्हणजे बातमी आम्हीच लावली होती पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या माध्यमातून एक आमदार तुम्ही निवडून द्या, एक आमदार मी देतो, अशा प्रकारचा एक शब्द जो आहे तो ह्या पदाधिकारी नियुक्त करताना पक्षप्रमुख ठाकरेंनी दिला होता. शेवटी आमदार निवडून देणारी ही जनता आहे. सिंधुदुर्गवासियांनी ठरवलं पाहिजे की आजपर्यंत उद्धव साहेबांनी की शिवसेनेने सिंधुदुर्गासाठी काय लढा दिला आणि आजपर्यंत सिंधुदुर्गाने नेहमीच शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे. मुंबईमधले सगळे नगरसेवक असतील, आमदार असतील, हे जास्तीत जास्त या जिल्ह्यातले आहेत. त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यामधून संपूर्ण तिन्हीच्या तिन्ही आमदार हे शिवसेनेचे निवडून येणं हीच खरी सिंधुदुर्गवासियांनी शिवसेनेला दिलेली पोचपावती असेल. दादा, आता बघितलं आपण तर सरकार बदललं आहे. म्हणजे शिंदे असतील म्हणा किंवा फडणवीस आणि राष्ट्रवादीचा एक गट असं एक सरकार आहे आणि त्याचवेळी केंद्र सरकार जे आहे ते भाजपचं आहे. राज्यात सरकार नोकरी भरती जी आहे ती काही टप्प्यांवरती सुरू झाली आहे, काही पदांवरती. परंतु अलीकडेच जो काय GR 6 सप्टेंबर आत्ता अगदी म्हणजे एक 10 दिवसांपूर्वी जो काही GR निघालेला आहे, 10-12 दिवसांपूर्वी, त्यामुळे असं म्हटलं की 9 कंपन्या नेमलेल्या आहेत. सरकारी भरती जी काय असेल, सरकारी नोकर भरती, ती नोकर भरती यापुढे कंत्राटी पद्धतीवरती असणार आहे. म्हणजे आपण जे काही युवक इथले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत, कायम मला सरकारी नोकरी मिळेल हे स्वप्न वराशी बाळगून आहे, ते स्वप्न आता जवळपास संपुष्टात आहे. अगदी शिक्षक असेल तरीसुद्धा त्याला कंत्राटीच नियुक्ती कायमस्वरूपी मिळणार आहे. आणि अन्य पदं जी काय असेल तीसुद्धा ह्याच कंपन्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. एक प्रकारची एक फसवणूक आहे खरं म्हणजे ह्या युवकांची. म्हणजे जिथं बेरोजगारी हा मुद्दा आहे तो तिथंच राहतो, त्यांच्या डोक्यावरती कायमची टांगती तलवार ठेवणार आहे हे सरकार. याकडे कसं पाहता आपण? 100% राजन, तुमच्या मताशी मी सहमत आहे. मला वाटतं तुम्हाला आठवत असेल की आमचे युवा नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या आमच्या ताई सुप्रियाताई यांनी त्यावेळेला हा विषय घेतला होता चांगल्या प्रकारे या भरतीचा आणि यात असलेला खाजगीकरणाचा. खरं म्हणजे घटनाबाह्य असलेल्या सरकारकडनं घटनेत अपेक्षित असलेले निर्णय करणं हीच आपली सर्वांची घोडचूक आहे. जे सरकार आता आहे ते काय निर्णय घेतं आहे, कशा प्रकारे वागतं आहे, ह्याच्यापेक्षा ते जे काही निर्णय घेतात त्याच्यामुळे जनतेने आता दाखवून दिलं पाहिजे, येत्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या निवडणुकामध्ये जनतेने दाखवून दिलं पाहिजे की त्यांना अभिप्रेत असलेलं सरकार कोणतं आहे, त्यांना अभिप्रेत काय आहे. राजांना आठवत असेल, बॅरिस्टर नाथपैंच्या कार्यक्रमासाठी आदरणीय पवारसाहेब वेंगुर्ल्यात आले होते. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं होतं की हे सरकार मग केंद्रातलं असो किंवा जिल्ह्यातलं असो ज्या प्रकारे निर्णय घेतं आहे हे घटनेला मारक आहे, पण यासाठी जनतेतून उद्रेक होणं गरजेचं आहे, जनतेतून जागरूकता गरजेची आहे, जनउद्रेकाची गरज आहे. आणि मी सुद्धा ह्याच मताचा आहे की आपली सर्व जनता ही साक्षर आहे. ज्या प्रकारे निर्णय घेतले जात आहेत, ज्या प्रकारे आपल्याला गंडवलं जातं आहे, खिळवलं जातं आहे, हे न समजण्या एवढे की आपण आता मूर्ख राहिलेलं नाहीत. घटना काय आहे, लोकशाही काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. आणि ज्या प्रकारे ही पायमल्ली होते ती जर थांबवायचं असेल तर कुठलाही एखादा पक्ष, आदरणीय उद्धव साहेब किंवा आदरणीय शरद पवार साहेब, हे नाही थांबवू शकणार.
ह्याच्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने आपण जागरूक झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा ती क्रांती उभी केली पाहिजे. महाराष्ट्रातून नेहमीच क्रांती उभी राहिली आणि महाराष्ट्राने योग्य तो देशाला नेहमीच आश्वासक असा चेहरा हा देशाला दिलेला आहे. आणि मला वाटतं आत्तासुद्धा तीच गरज आहे आणि ती नक्की या महाराष्ट्रातून होईल. कारण तुम्ही पाहिलं असेल की कोकणामध्ये नरेंद्र मोदींच्या जिथे जिथे सभा झाल्या तिथला एकही आमदार कधीही निवडून गेलेला नाही. कारण भूलथापांना बळी पडणारे कोकणवासी नाही. मग ते सिंधुदुर्गात असेल, रत्नागिरीत असेल, रायगडात कुठल्याही सभा जिथे आल्या कुठूनही आमदार निवडून गेलेले नाही. आत्ताची परिस्थिती त्यांची बदललेली आहे, त्यांनी माणसं बदललेली आहेत, परंतु जो काही ढाचा आहे म्हणजे ज्या प्रकारे त्यांची जे काही निर्णय चालू आहेत, केंद्राने जरी निर्णय काही घेतले असतील, काही चांगले निर्णय असतील, काही वाईट निर्णय घेतले असतील, पण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेसाठी जो खेळ उभा केलेला आहे, जो खेळ मांडलेला आहे महाराष्ट्राचा, त्याची फळं ही त्यांना नक्कीच भोगावी लागतील. शिवसेनेवरती महाराष्ट्रातल्या जनतेने प्रेम केलेलं आहे, बाळासाहेबांवरती प्रेम केलेलं आहे. का बाळासाहेबांचं हिंदुत्व हे बेगडी नव्हतं, जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व जो हिंदुस्थानातला हिंदू आहे, जो हिंदुस्थानाला मानतो, जो या भारत देशाला मानतो, मग तो कुठल्या समाजाचा असू दे, पण तो आमचा आहे. हेच बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य होतं. म्हणजे मी लहान असताना मी विलेपार्लेला पार्लेटेकला शिकलो होतो आणि बाळासाहेबांची बरीच भाषणं व्हायची, ती मी जवळून ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत. आमच्या शाळेच्या कार्यक्रमाला बाळासाहेब यायचे. त्याच्यामुळे ते प्रत्येक शब्द आम्हाला माहिती आहेत. जातीवाद हा बाळासाहेबांनी कधीच केला नाही. पहिलं तुला माहीत असेल, पहिलं मंत्रिपद ज्यावेळेला बसलं त्याला बाळासाहेबांनी शाबीरबाई शेखना कॅबिनेट मंत्री केलं होतं. प्रत्येक समाजाला न्याय हा बाळासाहेबांनी शरद पवारांनी दिलेला आहे. की ही दोनच व्यक्ती अशा आहेत ज्या देशाला आणि महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतात. अतुलजी, आपण आता मागाशीच म्हटलं होतं की जेव्हा इथं नुकत्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुमची सल्लामसलत झाली होती 1 तासभर. आपण जेव्हा इथं राजकीय पटलावरती एंट्री केली होती तेव्हा आपण विधानसभा निवडणूक लढवली होती. आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावरती आहे. जाहीर झाली तर डिसेंबर 23मध्ये होऊ शकते, नाहीतर मग 24 हे ठरलेलं आहेच. अतुल रावराणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत का? 100% असणार. कारण या जिल्ह्याच्या विकासाची जी स्वप्न मी पाहिलेली आहेत, या जिल्ह्यामध्ये जो बदल मला करायचा आहे तो जोपर्यंत त्या सभागृहात मी विधानसभेच्या सभागृहात जाऊ शकत नाही तोपर्यंत करू शकत नाही. कारण ही जी सगळी यंत्रणा उभी आहे, या यंत्रणेमध्ये घुसल्याशिवाय आपल्याला जे पाहिजे ते आपण इप्सित साध्य करू शकत नाही. आणि त्यासाठी हा मतदारसंघ, हा चॅलेंजिंग मतदारसंघ मी स्वीकारलेला आहे. इथल्या जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. यांच्या घराघरापर्यंत मी पोचले. कणकवली देवगड विधानसभा जी आहे आपल्या वैवडे, देवगड विधानसभेमधली उमेदवारीही मी स्पष्टपणे पक्षप्रमुखांकडेही मागितलेली आहे. पण शेवटी अंतिम निर्णय हा पक्षप्रमुखांचा असतो. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मागणी मी केलेली आहे, माझं काम मी दाखवून देईन. त्यावेळेला त्यांनी जो योग्य निर्णय असेल तो घ्यावा. पण कोणची नाराजी न राहू नये म्हणून त्यांनी जे काही त्यांचे इतर सगळे असतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन या भागात जो काही नवीन भस्मासूर उभा राहतो आहे, जे खोट्या बाताड्या आहे, जो खोट्या वल्गना करतो आहे, प्रचंड निधी आत्ता हातात असूनसुद्धा फक्त ठेकेदारांच्या घशात घालून त्यांच्याकडनं टक्केवारी घेऊन जी त्यांना हवी असलेली कामं दिली जात आहेत, हे जे प्रकार चालू आहेत. आज तुम्ही गगनबावडा घाट बघितला असेल, 40% बिलोमध्ये कामं दिली जात आहेत. काय कॉन्ट्रॅक्टर काम करणार? 10-5 वर्ष पण ते कॉन्क्रीटचा रोड टिकणार नाही. अशा प्रकारचे जे हे बदमाश ठेकेदार आहेत यांना पाठीशी घालून जे कोण हे राजकारणी त्याच्या मागे काम करतायत, यांना धडा शिकवायचा असेल तर आपण त्या सभागृहात पोचलं पाहिजे. आणि सभागृहात पोचून ह्या भागातल्या जिल्ह्यातल्या लोकांचा आवाज हा तिथे आपण उभा केला पाहिजे. त्या सभागृहात आपण ते प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण चांगल्या प्रकारे या भागाचा विकास करू शकतो. त्याच्यामुळे नेहमीच माझं प्राधान्य असेल आणि नेहमीच मी आग्रही असेन की या भागाचं नेतृत्व, की या भागातला विकास साधण्यासाठी मला या भागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळावी. आणि ते मी माझा जो
हक्क आहे तो मी पक्षप्रमुखांकडे मागितला आहे आणि पुढे मी आग्रही असेन. आपल्या सिंधुदुर्ग न्यूज चॅनल, राजन चव्हाण, तांबे आणि सर्वच या चॅनलचे सहकारी, मी गेल्या 10-12 वर्षापासून या जिल्ह्यात आल्यापासून अतिशय कौटुंबिक असे यांनी माझ्याशी सर्वांनी संबंध ठेवलेले आहेत. चांगल्या प्रकारे मला साथ दिलेली आहे. जिथे जिथे माझ्याकडनं काही चुकीचे विषय जातात किंवा चूक होणं असं वाटतं आहे, ते विषय परखडपणे माझ्यासमोर मांडून एक जो मित्र असतो, जो हक्काने सांगतो की बाबा दादा तू इथे चुकला आहेस, हे नाही व्हायला पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, हे जी सर्व पत्रकार मंडळी यांनी सर्वांनी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला अतिशय चांगली मोलाची साथ ही त्यांच्याकडनं मिळाली. जे काही ग्रामीण भागातले विषय आहेत, काही अडीअडचणी, काही गरिबांच्या समस्या आहेत, त्या माझ्यापर्यंत यांनी पोचवलेल्या आहेत, जेणेकरून मी तिथपर्यंत पोचू शकलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्या कारकिर्दीमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा या सर्व माझ्या पत्रकार बंधुआंचा, मित्रमंडळींचा असेल. तुमच्या सर्वांच्याच मार्गदर्शनाने, आशीर्वादाने या जिल्ह्याचा आपण सर्वांनी एकत्रितपणे विकास करूया आणि तुमची मोलाची साथ ही अशीच मला कायमस्वरूपी असू द्या. येते आता 19 तारखेला आपण सर्वजण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सर्वात मोठा गणेश उत्सव हा येतो आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना, या जिल्हावासियांना गणेशोत्सवाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण सगळे नियम पाळा. या जिल्ह्यामध्ये अजूनही आपलं काही संकटही आपल्यासमोर आहेत, तरी सर्वांनीच अगदी चांगल्या प्रकारे नियम पाळून येणारा गणेश उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा करा. आणि मी विघ्नहर्त्याला प्रार्थना करेल की या जिल्ह्याला सुख आणि समृद्धी दे. तर हे होते अतुल रावराणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख शिवसेना नेते, ज्यांनी आपल्या मनातील विकासाची संकल्पना जी आहे ती थेट इथं मांडलेली आहे. त्यासोबतच नेमका विकास करतानाच नेमकं जनतेचा शाश्वत जर का त्यांचा विकास करायचा असेल, जनतेला शाश्वत आर्थिक उत्पन्न द्यायचं असेल तर मग काय करावं लागेल ही सुद्धा त्यांची मनातील संकल्पना इथं त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासोबतच महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे की कणकवली देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघावरती विधानसभेचा उमेदवार म्हणून माझी दावेदारी ही मी पक्षप्रमुखांकडे मांडलेली आहे आणि जेव्हा निवडणूक लागेल तेव्हासुद्धा मी माझा हक्क मागणार आहे. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण.